1993ची गोष्ट आहे. त्या साली माझं लग्न झालं होतं आणि लग्नात मी 14 वर्षाची होते. 14 वर्षाचे होते. मग आमच्या घरात कोण नाही. मग मला 3 दीर आहेत. माझे मिस्टर एक आणि दुसरे 3 जण दीर, असे मिळून 4 जण. सासू सासरे, मला नणंद नाही. आणि मग माझ्या सासूबाई मला घरी ठेवत नव्हत्या. मग लग्न झालं की एक 8-10 दिवसात तर त्यांनी मला शेताला नेलं. मग त्या म्हणल्या घरी नको राहायला, आमच्यासोबतच तू दररोज शेतात येत जा. मग तेवढी लहान असताना तरी पण मी शेतातलं काम करायची. मग शेतात काम करत असताना मग हळूहळू मला येत नव्हतं, तरी पण मी काम करायची. मग आमच्या सासूबाई म्हणल्या तिकडं वड्याच्या कडेला, म्हणजे असं रोडच्या कडेला आमच्या शेताच्या बाजूनं एक वडा गेलेला आहे आणि मग तिथं हरभरा आणि धन पेरलेलं होतं. आमच्या शेतामध्ये चिंचाचं झाड खूप मोठं आहे. मग तिथं चिंचा झोडपायला 1-2-4 माणसं आलेली होते. मग चिंचा वेचायला पण आमच्या घरचे 5-6 माणसं होते. मग सासूबाई म्हणल्या तू जा आणि त्या वाटाच्या तुकड्यातलं धन आणि हरभरं काढून घे, थोडंसंच आहे, 1-2 गटोडे निघल. मग मला म्हणल्या ही इळा घेऊन जातो आणि ते तेवढं काढून घे. मग मी आपलं इळा घेऊन 2 पटकरं घेऊन आले मी वाटाच्या कडेला आणि 12:30 ते 1:45चा टाईम झाला. मी हरभर काढीत बसले. हरभऱ्याचं झालं 2 गटोडे काढून बांधून ठेवलं आणि थोडंसं धन होतं, एक कावळाभर निघाला असतं. मग ती धन काढीत बसले. अचानक एक बाई आली माझ्यासमोर आणि कुठून आली, कशी आली काय माहीत नाही मला. मग ती एक बाई आली समोर, माझ्या हातात विळा होता. तिनं आली न समोर येऊन उभारली, एक हाताच्या अंतरेवरच, लई सुद्धा लांब नाही, हाताच्या अंतरेवरच येऊन उभारली. मग तिला म्हणजे माझ्या मनात काही आलंच नाही की ही कोण आहे का आहे. मी पण मग तिनं आली म्हणून मी उभारली. मग तिनं आली, मी असं उठून अशी खडी झाले, उभारले की एकदम ती अशी उंच झाली आणि असे केस लांब लांब तिचे होते. थोडं मोठं कपाळ भरून असं कुंकू लाल भडक आणि हिरवीगार साडी नेसलेली होती तिने. मग मला काय असं वाटलंच नाही की हे का आहे, कोण आहे, काय नाही, काहीच नाही. मग माझ्या मनी नाही, ध्यानी नाही की बाबा ही कोण आहे. मग माझ्या समोर ती बाई 10 मिनिटं अशी टाळ्या वाजून हसत होती. मग अशी हसायची, मागं पुढं व्हायची, तिच्या पायात जोडवे मोठे मोठे आणि असं फरशीवर वाजल्यासारखे, तिचे वावरात मातीच्या रानात सुद्धा तिचे पायातले जोडवे वाजायचे. तरी पण मला वाटायचं हे असं का बरं आहे. आणि टाळ्या वाजवून अशी करू तिनं हसायची लईच टाळ्या वाजवून. मग माझ्या काय मनी ध्यानी आलं नाही, काय नाही. मग 10 मिनिटं झाले. मग असं करत करत हळूहळू तिनं अशी उलटीच मागं गेली, उलटच चालली, अशी मागं गेली. आणि मग मी तिथंच उभारले. तिनं गप झाली. मग एकदम तिनं गप झाल्यामुळं म्हणजे तिनं गायबच झाली. मग माझ्या मनात काहीच आलं नाही की बाबा ही कशी काय झाली. मग थोडंसं मला असं दचकल्यासारखी झाली मी. आणि मग तेवढं ती धन काढलं, त्याचं पण गटोडं बांधलं, हरभऱ्याचं गटोडं बांधलं, हातात विळा होता आणि तिथून ती तसंच ती गटोडे त्याच जागेवर ठेवले. आणि मग आमच्या वावरात एक मध्यभागात मोठे मोठे बाबळीचे झाडं होते. त्या बाबळीच्या झाडाखाली जाऊन मी अशी आडवी पडले की मला तिथं झोप लागली. झोप लागल्यानंतर मग मला ताप आला. मग माझा नवरा हुडकत आले मला की बाबा हिनं दिसं नाही, कुठे गेली. 2-4 आवाज दिले त्यांनी, दिसले नाही. मग म्हणले बाबळी खाली तर जाऊन बघावं हे आहे का. तर मी तिथं झोपलेली होते, मला ताप आला आणि मग म्हणले इथं का आली. म्हणलं काय नाही, मला जरा कसं तरी वाटायले म्हणून मी इकडे येऊन बसले म्हणलं सावलीला. मग मला तिथंच झोप लागली म्हणलं. मग त्यांनी म्हणले चल. मग गेला, आम्ही जेवण केले आणि मग पुन्हा 2-4 दिवसाला मग शेतातून वापस येताना आमच्या गल्लीत एक शास्त्री महाराज आहेत म्हणून, बामणाचे आहेत ते. मग आम्ही शेतातून यायला माझ्या डोक्यावर टोपलं. मग ते महाराज वटेवर बसायचे दररोज आणि मग ते म्हणले कानाडे बाई या इकडं सासूबाईला आमच्या. मग आमच्या सासूबाई म्हणल्या का हो दादा तर या इकडं, तुम्हाला काय सांगितलं नाही का सुनबाईनं तुमच्या. मग आमच्या सासूबाई म्हणल्या काहीच नाही म्हणले दादा. तर नाही, तिच्यासोबत काय घडलंय काय नाही तिला विचारा तरी.
तिच्यासोबत मागटल्या 2 दिवसात काय झालं काय नाही. मग आमच्या सासूबाई घरी आल्या आणि मग म्हणल्या तुझ्यासोबत काय घडलंय. म्हणलं काय नाही. तर तुला शास्त्री महाराजांनी बोलविले, चल तू. मग तिथे गेल्यावर मग ते म्हणले काय सुनबाई काय म्हणलं काय नाही ते. मग मी सांगितलं त्यांना की माझ्यासमोर असं असं आलतं आणि ते काहीच बोललं नाही. म्हणलं नुसतं हसलं आणि 10 मिनिटानं ते गायब झालं. म्हणलं ते दिसलंच नाही. मग ते म्हणले हे चांगलं नाही, तुझ्या हातात इळा होता म्हणून तुला काही झालं नाही. तुझ्या हातात इळा नसता तर म्हणले मग काय खरं नव्हतं तुझं. मग म्हणले तुला काही केलं पण नसतं, तुझ्या डोळ्यात करून दाय म्हणले. मग आपण तुला दोऱ्या देऊ म्हणले. तुला सारखं घरात पण दिसतंय, तुमच्या घरात पण आहे. म्हणलं हो दिसतंय मला घरचं पण. मग ते म्हणले तुला आता आपण दोऱ्या घालू म्हणजे तुला दिसणार नाही. मग त्याने दोऱ्या चालू केल्या. तरी पण मला सारखं असं जाणवायचं की आमच्या घरात पण दिसायचं, शेतात पण कुठं पण दिसायचं. पण मला असं काय वाटतच नव्हतं. असं माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं.